हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं संगमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर। आजचा भाग म्हणजे कटोरी ब्लाऊजसाठी आहे आणि माझ्याकडे हा कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे। कस्टमरचा ब्लाऊज हा फोर्टक्समध्ये शिवलेला आहे, पण हा ब्लाऊज कस्टमरला कटोरीमध्ये शिवायचा आहे। तर आपण साध्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊज कटिंग करून शिवणार आहोत। चला तर मग बघूया आपण याची माप। ब्लाऊजवरून माप आपण लिहून घेणार आहोत, मग त्याच्यानंतर आपण कटोरीचा डायग्राम काढणार आहोत। आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, मी तुम्हाला इथं व्यवस्थित कटिंग करायला दाखवलेलं आहे। कटोरी ब्लाऊज, साध्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊज आपण इथे तयार करणार आहोत। चला तर मग करूया आपण इथे सुरुवात। आधी आपल्याला ब्लाऊजची माप लिहून घ्यावी लागतील आणि ह्या मापाचा ब्लाऊज हा आहे, हा साडीचा पीस आहे आणि हे अस्तर आहे। आधी आपण माप लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित डायग्राम काढता येईल कटोरीचा। इथे मी हा ब्लाऊज असा ठेवून घेतलेला आहे। छाती मोजून घ्यायची आहे, असं खेचून घ्यायचं। 18 इंच आले म्हणजे आपण पुढचा भाग मोजून घेतोय। 18 इंच जर पुढच्या भागामध्ये आला तर आपण याला डबल करायचं असतं। 36 छाती झाली, तर इथे मी छाती लिहून घेणार आहे 36। पुढचा गळा लिहून घेऊया। पुढचा गळा इथे 5.5 आहे। शोल्डर असं मोजून घ्यायचं आपल्याला, खेचून नाही घ्यायचं, नॉर्मल ब्लाऊज ठेवायचं शोल्डर मोजण्यासाठी। 12 इंच आले, हे बघा शोल्डर 12 आहे, तर आपण त्याचे हाफ घेणार आहोत आणि मायनस अर्धा इंच आपण मायनस करून घेणार आहोत। मी इथे शोल्डर पूर्ण लिहून घेणार आहे 12, त्याचे हाफ मध्ये त्याचे हाफ करायचे, म्हणजे हे बघा 6 झाले आणि 6 मधून आपल्याला मायनस अर्धा इंच करायचं आहे, म्हणजे आपण शोल्डर किती ठेवणार आहोत 5.5 इंच। कमरघेर मोजून घेऊया। कमरघेर 14 आले म्हणजे कमरघेर 28 आहे। ब्लाऊजची उंची अशी खेचून घ्यायची। 13.5 इंच ब्लाऊजची लांबी आहे। आजचा गळा इथे 9 इंच आहे, हे बघा असं व्यवस्थित असं मोजून घ्यायचंय समोर। इथे बाही लांबी मला कस्टमरने 9 इंच सांगितलेली आहे आणि बाही घेर मोजून घेऊया। बाही घेर इथे 14 आहे, असं सिंगल मोजलं तर डबल करायचं। बाही घेर इथे 14 आहे, बाही लांबी 9 आणि मुंडा घेर 14। इथे मी पूर्ण माप लिहून घेतलेली आहे, हे बघा संपूर्ण माप आपण इथे ब्लाऊजची घेतलेली आहे। आता डायग्राम कसा काढायचा कटोरीचा ते बघूया। डायग्राम काढण्यासाठी मी इथे हा व्हाईट पेपर घेतलेला आहे। ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे, प्लस आपल्याला इथे 1 इंच मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे 14.5 आपली ही ब्लाऊजची उंची झाली। हा बरोबर 14.5 इंचचा पेपर आहे, ही उंची झाली। आपण मुंडा इथे 6 इंच ठेवणार आहोत। शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच। मी तुम्हाला आधीच सांगितलं आपल्याला हाफ करायचे आहेत आणि त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचे। समजलं ना तुम्हाला? इथे आपण छातीचा चौथा भाग घेणार, 9 इंच येतात, हे बघा 9 इंच येतात। इथे छातीची जर घडी केली आपण चौथा भाग तर 9 इंच येतात, 9 चौक 36 होतात आणि प्लस आपल्याला इकडे 1.5 इंच मार्जिन घ्यायची। इथे आपण 1.5 इंच वाढवलेले आहे साईडला। मी दोघं पद्धतीच्या कटोरी दाखवल्या आहेत कटिंग करायला। डायरेक्ट वाढून सुद्धा कटोरी तयार होते आणि हाफ कटोरी सुद्धा आपण इथे तयार करतो, म्हणजे 2 पद्धतीचे मी तुम्हाला इथे कटोरी दाखवलेली आहे। डायरेक्ट आपण पेपरात करून संपूर्ण कटोरी वाढून मग आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेतो, आणि दुसरी कटोरी आहे म्हणजे ती हाफ कटोरी काढायची आणि दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची, मग कपड्यावर कटिंग करायची। अशा दोघं पद्धतीची मी कटोरी तुम्हाला इथे आपल्या या चॅनलवर दाखवलेली आहे। जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघू शकता। ही आपली आहे मार्जिन शिलाई। गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी ठेवायची आहे। आणि इकडून अर्धा इंच क्रॉस घ्यायचे, म्हणजे आपले शोल्डर खाली उतरत नाही। आणि पुढचा गळा 5.5 इंच आहे। आपण इथं हा बॉक्स तयार करून घेणार आहोत। जर तुम्हाला गोलगड्याचा आकार देता येत नसेल तर इथून 1 इंच घ्यायचे इथून आणि मग गोलगड्याला आकार द्यायचे। जरी नाही घेतला तरी गोलगड्याला आकार व्यवस्थित देता येतो।
मुंड्याचे आकार देण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचे आहेत 1.5 इंच आणि आतला आकार देण्यासाठी आपण घेणार आहोत 1.25 इंच. आतला शेप आपण इथे देऊन घेणार आहोत. इकडे घेणार आहोत आपण एक पट्टीसाठी 3.5 इंच आणि या साईडनं 2.5 इंच. 2.5 आणि 3.5 ची ही तयार पट्टी असते, योग पट्टी. इथून आपल्याला घ्यायचंय 2.25 इंच. 36 साईज कटोरीसाठी आपण इथे घेणार आहोत 5.25 इंच. म्हणजे कटोरीचा आकार अगदी व्यवस्थित येतो. हे बघा. आणि तुम्हाला जर इथे आकार देता येत नसेल तर गड्यापासून इथून हे बघा वरती जायचं. इथून आपण 1.25 इंच घ्यायचे. 1.25 इंचावर घेऊन इथे असा आकार द्यायचा आहे. इथे आपली कटोरी काढून झालेली आहे. आता बाही काढून घेऊया आपण. इथे आपण बाहीची लांबी घेणार आहोत. बाहीची लांबी 9 इंच आहे आणि प्लस 1 इंच मार्जिन घेतलेली आहे. 1 इंच मिळवायचे कारण अस्तरचा ब्लाउज आहे. आणि बाहीची गळी ठेवण्यासाठी आपल्याला घ्यायचे छातीचा चौथा भाग. छाती किती आहे? 36 आहे. त्यात 36 असल्यामुळे मग आपण इथे घेणार आहोत 9 इंच चौथा भाग घ्यायचा असतो इथे. आणि हा आपण इथे असा बॉक्स तयार करून घेणार आहोत. आधी बाही घेर घेऊया. बाही घेर 11 इंच आहे आणि 11चे हाफ झाले 5.5 इंच. मी इथे 2 इंच मार्जिन घेते. बॉक्स तयार करून घेणार आहे. बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आपली ही मार्जिन शिलाई आहे. इथून पूर्ण मी असं बॉक्स तयार करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी अगदी सोपं जाईल. बाहीचा आकार देण्यासाठी इथून मी 3 इंच घेणार आहे. हे बघा 3 इंच घेणार आहे. 3 इंच घेऊन जे आपला बाहीचा घेर आहे तिथे आपण हे असं क्रॉस जॉईंट करून घेणार आहोत. बाहीचा आकार देण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचे 2.5 इंच. 2.5 इंच घेतल्यावर आपल्याला बाहीचा आकार व्यवस्थित देता येतो. हे बघा अशा पद्धतीने आकार देता येतो. आणि अर्ध याच्यातून घ्यायचं आपल्याला, असं सरळ घ्यायचं आणि इथून अर्धा इंच खाली घेऊन आपण इथे असं फिश कट मध्ये आकार देणार आहोत. इथून आपण जी 2 इंच मार्जिन घेतलेली आहे हे बघा, ही आपली 2 इंच मार्जिन आहे. तुम्हाला समजतंय का आपण कशा पद्धतीने ते काढलेलं आहे? मी तुम्हाला कट करून दाखवते. हा झाला आपला पाठचा भाग. पुढचा भाग बाही. आता ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर वाळून घेणार आहोत. मी हाय तशी ते आखून घेणार आहे. मी हाय तशी ते आखून घेतलेलं आहे. या साईडनं आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहे. 1.5 इंच घ्यायचे आणि इकडून सुद्धा 1.5 इंच घ्यायचे आपल्याला. गळ्याकडच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडनं सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आपण जॉईन करून घेणार आहोत.
आता हे जे जॉईन करून घेतले आपण त्याचा मध्ये करायचं आहे. 9 इंच आले, 9चे हाफ 4.5 झाले, 9चे हाफ झाले 4.5 इंच. आणि खाली आपल्याला इथे 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. इथे 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. 1 इंच वाढवून हा आकार आपण इथे असा जॉईन करून घेणार आहोत. इथे आपण कटोरी अशा पद्धतीने वाढून घेतलेली आहे. आणि टक्स कसा काढायचा ते बघूया. टक्स आपण घेणार आहोत 3 इंचाचा. इथून मी खाली 1 इंच वाढवले आणि वरती मी 2 इंच वाढवले. इकडून घ्यायचे आपल्याला 1.25 इंच घ्यायचे आणि इकडून 1.25 इंच घ्यायचे, म्हणजे 2.5 इंचाचा आपण इथे टक्स लावणार आहोत. आजचा तुम्हाला हा 36 साईज कटोरीचा भाग कसा वाटला, समजला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकतात. नसेल समजला तरी सुद्धा कमेंट करू शकतात.